धन्यवाद सर. यानंतर संमेलनाचे उद्घाटक आदरणीय गणेश देवी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. आदरणीय गणेश देवी सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरच्या विविध राज्यातून आज ह्या महत्त्वाच्या साहित्य संमेलनासाठी लांब लांबून प्रवास करून आलेल्या विवेकशील समाजाच्या निर्मितीत सक्रिय असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मी सर्वात प्रथम सलाम करतो, नमस्कार करतो, सॅल्यूट. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी या संमेलनाच्या सुदैवाने लाभलेले थोर चिंतक प्रोफेसर साळुंखे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक, 25 वर्ष पूर्ण केल्याचं अभिनंदन आणि बरोबर नमस्कार. ज्या माझ्या तरुण मित्रांनी आणि ज्यांचा मी एक सिक्रेटली ॲडमायरर पण आहे, ज्यांनी माझा परिचय दिला, ते डॉक्टर हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, या जिल्ह्याचे शालीन सुसंस्कृत जिल्हाध्यक्ष श्री गायकवाड. मला खास उल्लेख करावा असा वाटतो की 30 जानेवारीला दांडी, गुजरातमध्ये दांडी नावाचं गाव आहे. आजकाल ते गाव आपण विसरून गेलो आहे, पण एकेकाळी एक मोहनदास करमचंद गांधी नावाचे गृहस्थ या देशात होते. त्यांनी तिथं मिठाचा सत्याग्रह केला होता. 30 जानेवारीला त्या गृहस्थांचा दिल्लीमध्ये खून करण्यात आला, हत्या करण्यात आली एक विचारधारेकडून, या विचारधारेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून. त्या गांधींनी दांडीला 1930 मध्ये एक प्रोटेस्ट केली होती, सत्याग्रह केला होता, मिठाचा कण उचलला, चिमूटभर मीठ उचललं होतं. तर भारतातल्या बऱ्याच लोकांना आम्हाला त्या दांडीमध्ये जायचं होतं. प्रोटेस्ट कशी असती ही आजकालच्या आळणी झालेल्या जीवनात बरोबर मीठ, जेवणात जसं मीठ आपल्याला जरूर पडतं तसं प्रोटेस्टची आजच्या जीवनात जरूर परत निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही तिथं जाणार होतो आणि तिथल्या जिल्हाध्यक्षाने आम्हाला रोखलं होतं, 3 तास, जाऊनच दिलं नाही. सर, आपण हे जे संमेलन इथं होऊन दिलं त्याविषयी पहिल्यांदा मी आपण ज्या प्रशासनाचं प्रतिनिधित्व करता त्या प्रशासनाचे सर्व कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार मानतो. पण याविषयी मी आश्चर्य व्यक्त करत नाही, कारण सांगली हे गाव मुळातच सुसंस्कृत आहे. आणि असं मला म्हणण्याचं कारण की मी सांगलीचा आहे. सांगलीच्या माझं शालेय शिक्षण सांगलीत झालेलं आहे, माझं कॉलेजमधलं शिक्षणही सांगलीत झालेलं आहे. मी साहित्य विषयामध्ये प्राध्यापक होतो, पुस्तकं वगैरे लिहिली. त्या साहित्य विषयाचे सुरुवातीचे धडे, मुळाक्षर मी सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक मद हातकणंगलेकर होते, त्यांच्या पायाशी बसून गिरवलेले आहेत. त्याच्यामुळं सांगलीमध्ये अशा प्रकारचं सुसंस्कृत काम होईल याविषयी मला आश्चर्य वाटत नाही, खात्री होती. पण पुन्हा एकदा आय एम रिअश्युअर्ड की सांगली, मी लहानपणी सांगली म्हणजे चांगली असं म्हणायचो, तर ती चांगली अजूनही आहे आणि ती तशीच सांभाळून ठेवूया. मी जेव्हा या गावात होतो, या शहरात होतो, यावेळेस ते गाव होतं, आता शहर,
त्यावेळेस 1960 ते 1970 या दशकाच्या थोड्या आधीपर्यंत आपल्या देशात आंबेडकर जिवंत होते. त्याच्या थोड्याच आधी गांधींची हत्या करण्यात आली होती. मी ज्या एक महान संतांच्या विषयी म्हणजे हमीद माझ्या नावात मला नाव माझ्या मावशीनी वगैरे दिलेलं आहे, आडनाव सरकारने दिलेलं आहे, कारण आडनाव असण्याची प्रथाच आपल्याकडे नव्हती, 19व्या शतकात आली. पण मी PhD श्री अरविंदांच्यावर केलेली आहे. म्हणजे आय वॉन्ट टू अश्युअर यू की अशीही लोक विवेकशील असू शकतात. ते अरविंद 1950 पर्यंत भारतात होते, पॉंडिचेरीमध्ये होते. म्हणजे मी जेव्हा सांगलीत होतो तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे, स्वातंत्र्यासाठी अक्षरशः शरीराचा कण झिजवणारे, स्वातंत्र्यासाठी एक आदर्शवाद सरदार पटेल दिल्लीमध्ये जेव्हा होम मिनिस्टर होते त्यांना भेटायला एक IAS अधिकारी गेले, तेव्हा सरदार पटेल आपल्या शर्टाचं बटन सुई दोऱ्याने लावत होते. होम मिनिस्टर ऑफ इंडिया, आदर्शवादी लोक. या आदर्शवादाचा सुगंध माझ्या लहानपणी दरवळत होता, प्रत्यक्ष होता. त्या लोकांच्या पाऊलखुणा अजून तिथं नव्या होत्या. गेल्या 50 वर्षामध्ये ज्या लोकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, ज्या लोकांनी आपल्या देशामध्ये सायंटिफिक टेम्पर वाढावा, इथं लोकशाही निर्माण व्हावी, लोकशाही चांगली चालण्यासाठी विचार करणारी जनता निर्माण व्हावी, याच्यासाठी आपले प्राण ओतले, प्राण दिले, ते मी पाहिलेले असताना गेल्या 50 वर्षामध्ये माझ्याच आयुष्यामध्ये आपल्या देशाची आणि समाजाची जी स्थिती मी आणि माझ्यासारख्या इतर अनेक हजारो लाखो अविवेकशील स्वार्थी लोकांनी स्वार्थासाठी बनवली, ती बघून अक्षरशः रडू येतं. ज्या देशामध्ये सायंटिफिक टेम्परसाठी शिक्षण द्यायचं होतं, त्या देशामध्ये पंतप्रधानसुद्धा स्वतः उभा राहून शास्त्रज्ञांच्या वार्षिक सभेमध्ये सांगू शकतात की आत्ता जे शास्त्र आहे ते सगळ्याच्या सगळं तसंच्या तसं त्यावेळेस होतं, म्हणून तुम्ही आत्ता तुमचे डोळे बंद करा, बी ब्लाइंड फॉलोअर्स. मुंबई IIT एकेकाळी IIT जेव्हा स्थापना झाली IITची 1960च्या दशकामध्ये, त्यावेळेस देशामध्ये इंजिनियर्स व्हावेत, ज्याच्यामुळं पाण्याची व्यवस्था, पाटबंधारे बनू शकतील, धरणं बनू शकतील, वीज येऊ शकेल. अंधकारात जीवन घालणाऱ्या, झोपडीमध्ये मिणमिणत्या दिव्यामध्ये कुठेतरी संपूर्ण आयुष्य घालवणाऱ्यांना एक दिवा तरी भेटू शकेल, दिसू शकेल, अशासाठी निर्माण केलेल्या IIT जर कंपल्सरीली अशी एक भाषा की जी 1000 वर्षापूर्वी लोकांनी स्वतःहून सोडून दिली आहे, ती थोपवायची ठरवलं, तर कुठल्या प्रकारचं सायंटिफिक टेम्पर आपल्या देशात तयार होईल? मी फक्त एका भाषेचा प्रश्न, एका IITचा प्रश्न, एका मंत्र्याचा प्रश्न, एका सायन्स काँग्रेसचा प्रश्न सांगत, एका पक्षाचा प्रश्नही मी सांगत नाही आहे. यात आपल्या देशातली 2-3 पिढ्या याला जबाबदार आहेत. जगातली सर्वात जास्त लोकसंख्या असणारी लोकशाही, आणि लोकशाहीचा आत्मा असतो लोक, त्याचं इसेन्स लोक असतं. जगातली सर्वात महान लोकशाही भविष्यातल्या इतिहासकारांच्याकडून त्याच्याविषयी असं लिहिलं जाईल
की या लोकशाहीतले लोक लोकशाहीचा अर्थ इतका विसरले, ते इतके अविवेकशील बनले, ते विचार करण्याचे प्रत्येक रस्ते इतक्या रीतीने उखडून काढू टाकू लागले की शेवटी त्या लोकशाहीची परिणिती एक मुखत्यारशाही, एक हुकुमशाही, एक अविवेकशाही, एक प्रश्नहीन समाज निर्माण करण्यात त्याची परिणिती झाली, असा इतिहास आपल्याविषयी लिहिल. अशा काळामध्ये 25 वर्ष अत्यंत विपत्याची निकड आहे, अत्यंत ज्याची गरज आहे, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभर अशा एका आंदोलनाची एकत्रित ताकद अनुभवण्याचं हे संमेलन आहे. आता संपूर्ण जगभर या आंदोलनाची का गरज आहे ह्याविषयी मी काही सांगू इच्छितो. मी यात अनिशची प्रशंसा करण्याचा माझा हेतू नाही आहे, कारण जर आपण एकमेकाची प्रशंसा करत बसलो तर आपल्या एकमेकांचं नुकसान करण्याचं काम आपल्याकडून होईल, वृद्धी करण्याचं काम होणार नाही, एवढी सभानता मला आहे. त्याच्यामुळे मी विचारपूर्वक जी विधानं करतोय ती विचारपूर्वक करतोय. इरावती कर्वेंनी महाभारतावर जे पुस्तक लिहिलं त्याचं शीर्षक आहे युगांत. एक युग संपतं आणि नवीन युग सुरू होतं. हे युग म्हणजे केवळ एक शतक असत नाही, केवळ एक राजाची राजवट असत नाही, ज्याला इंग्रजीमध्ये ज्याला ग्रीक भाषेमध्ये एपिस्टेमी शब्द आहे, म्हणजे ज्ञान, जसे रक्तकण असतात, पदार्थांचे ॲटम्स असतात, तसे ज्ञानाचे अणू, ज्ञानाचे कण, द बिल्डिंग ब्लॉक ऑफ नॉलेज. घरांच्या जशा विटा असतात, विटांनी घर बनतं, तसं ज्यांनी ज्ञान क्षेत्र बनतात त्या विटा, त्याला एपिस्टेमी शब्द आहे ग्रीक भाषेमध्ये. साधारणपणे 1000 किंवा 2000 वर्षानंतर माणसाच्या इतिहासामध्ये संपूर्ण एपिस्टेमी बदलून जाते. ज्ञानाची प्रत्येक क्षेत्र नवीन घडत जातात. ही घटना पश्चिमेकडच्या देशांच्या 2 किंवा 3 वेळा यापूर्वी झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रीक काळामध्ये, ज्यावेळेस विश्वाचा आकारच त्यांच्या दृष्टीने एक बॉक्ससारखा होता. त्यानंतर, आणि त्यात यू विल बी इंटरेस्टेड, द स्टार्स वेअर सीन ॲज होल्स थ्रू विच लाईट परकोलेट्स वगैरे. त्यानंतर टोलेमीच्या वेळेस विश्वाचा आकार वेगळ्या कल्पनेत मानला गेला. त्यानंतर न्यूटनच्या वेळेस, आणि न्यूटन नंतर प्रत्येक संपूर्ण जगातल्या माणसांची, प्राण्यांची, वनस्पतींची, पदार्थांची टॅक्सॉनॉमी, वर्गीकरण करण्याची पद्धत नवीन आली. त्याच्यामुळे नवीन प्रकारचं गणित, नवीन प्रकारची भूमिती, नवीन प्रकारचा फिजिक्स, नवीन केमिस्ट्री, नवीन साहित्य सिद्धांत, नवीन फिलॉसॉफी, नवीन एथिक्स, नवीन सायकॉलॉजी, असे आत्ता संपूर्ण जगभर आपण ज्या एका हिंदीमध्ये मोड म्हणतात, ज्या एका टर्निंग पॉईंटवर आहोत, त्यात नवीन प्रकारचा समाज, जो केवळ फुले, शाहू, आंबेडकर यांनी महाराष्ट्रात किंवा भारतात कल्पना केली होती, केवळ तोच, किंवा लिंकननी अमेरिकेत ज्याची कल्पना केली ती केवळ तोच, किंवा हॉब्स, लॉक, रुसोनी युरोपमध्ये ज्याची कल्पना केली होती केवळ तो समाज, यांची गोष्ट मी करत नाही आहे. कदाचित नवीन एक असा समाज ज्याची भाषा असणार नाही आहे. जगभर भाषा मरत चालल्या आहेत. कदाचित शब्दांच्या भाषेच्या जागी चिन्हांची कुठली नवीन भाषा. आत्ता स्मृती जपण्याचं काम
एक तर आपण अर्ध करतो आणि बाकीचे आपले मोबाईल फोन करतात, मोबाईल चिप्स, ते काम संपूर्ण मेमरी चिप्सकडे गेलेलं असेल. अशा प्रकारचं एक नवीन विश्व, नवीन समाज निर्माण करण्याच्या धडपडीत सायन्स आहे. आता ते योग्य आहे की नाही, किती एथिकल आहे, नैतिक आहे, हे प्रश्न फार चर्चा करण्यासारखे आहेत. युनायटेड नेशन्सनी जेव्हा विकासाची कल्पना केली त्यावेळेस त्यांनी एक नवीन व्याख्या 1986 साली निर्माण दिली होती. ती व्याख्या होती की प्रत्येक व्यक्तीला एनर्जी, ऊर्जा किती वापरायला मिळते, तो विकास. तर काही शास्त्रज्ञ असाही विचार करतायत की आत्ता आपल्याकडे जेवढा लाईट किंवा एनर्जी कुठल्याही फॉर्ममध्ये, त्याच्या करोडो अब्जोवधी प्रमाणात एनर्जी निर्माण करणं, ऊर्जा निर्माण करणं. काही शास्त्रज्ञ असा विचार करतायत. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे आपल्याला साधारणपणे वेडसर वाटतील असे प्रयत्न डायसन शेलसारखे वगैरे व्हायला लागले, पृथ्वीच्या भोवती कवच बांधून लाईट अरेस्ट करून. या सगळ्या नवीन प्रकारच्या समाजाची आणि विश्वाची कल्पना करण्याचं काम आता फार मोठी गती पकडत आहे. आणि ह्याच वेळेस अशा विचारांच्या पासून वंचित राहिलेले लोक, जे नवीन डेव्हलपमेंट, ज्या ट्रिलियन्स ऑफ टाइम्स ऑफ एनर्जी मिळणार नाही, पण एक दिवा पण मिळत नाही, ज्यांना ग्लोबलायझेशनमुळे ट्रिकल डाऊन इफेक्टनी संपत्ती मिळत नाही, पण एक जेवणही साधं मिळू शकत नाही, अनेक ग्रहांच्यावर वस्ती करणारे लोक तर सोडाच, पण ह्याच ग्रहाचा नाश आपल्या डोळ्यासमोर होताना, रिसोर्सेस, आत्ता दुष्काळाची गोष्ट निघाली होती, पाण्याची गोष्ट. आपल्या काळामध्ये एक असीम ज्याची सीमा पण आपण कल्पना करू शकत नाही, आणि अनेक ग्रहांच्यात वावर करणाऱ्या नवीन प्राणी म्हणतो मी, पण माणसाचीच कंटिन्युटी असेल, नवीन मनुष्य प्राण्याचं एक जग, भविष्य एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला अनेक प्रकारचे वंचित, अनेक प्रकारचे दुःखी, अनेक प्रकारचे अन्याय भोगायला ज्यांना लागतो ते. या दोन इमॅजिनेशन्सच्या मधी, या दोन चित्रांच्या मधी आपण विभागले गेलेले आहोत, संपूर्ण जगभर. आणि मी इरावती कर्वेंचा उल्लेख केला, युगांत. एका युगातून आपण एका नव्या युगात चाललेलो आहोत. हे युग, आपलं जे नवीन युग आहे आत्ताचं, ते केवळ शिवाजी महाराजांच्या युगापासून, नंतर टिळक महाराजांच्या युगापासून, नंतर मग गांधी महाराजांच्या युगापर्यंत हे परिवर्तन नाही आहे. त्यापेक्षा फार मोठं, फार आमूलाग्र परिवर्तन आपण आता अनुभवतो आहोत. आणि जेव्हा जेव्हा असं आमूलाग्र परिवर्तन होतं, जेव्हा एपिस्टेमिक चेंज होतो, जेव्हा पायाच हादरतो, जेव्हा भूकंपच एक ज्ञानक्षेत्रामध्ये आणि जीवनप्रवाहांच्या खाली एक भूकंपच होतो आणि संपूर्ण समाजाची परत नवीन जडणघडण होती, जेव्हा क्रांतीच्याही पेक्षा मोठा व्यापक असा बदल होत असतो, अशा वेळे इतिहास आपल्याला सांगतो, अशा परिवर्तनाच्या क्षणास नेहमीच रिवायवलिस्टिक टेंडन्सीज, जुन्याला चिकटून राहायचं, अर्थहीन झालेलं समजत असतानाही जुन्याला चिकटून राहायचं. ज्या मंत्री महोदयांनी सायन्स काँग्रेसमध्ये सांगितलं की आमच्याकडं पुष्पक विमान बनत होतं, ते स्वतःच्या मुलांना त्या विमानात बुकिंग करून फ्लाईटमध्ये पाठवणार नाही, ते त्यांना माहीत असतं, पण तरीही त्याला चिकटून राहायचं. नव्याला सामोरं जाण्यापेक्षा नव्याला प्रतिरोध करायचा, विरोध करायचा, आणि त्यासाठी तसा प्रतिरोध करणारा, तसा विरोध करणारा समाज निर्माण करायचा. महाभारताचं जे युद्ध आहे, ज्याच्याविषयी इरावती कर्वेने लिहिलेलं आहे, ह्या गोष्टी
त्या स्पष्ट करून दाखवतात. आणि महाभारत आपल्याला परिचित आहे म्हणून मी ते उदाहरण पुन्हा पुन्हा देतोय. दुसरी उदाहरणं मी देऊ शकलो असतो. आत्ता ज्या सर्वसामान्य व्यक्ती ज्या इतर अनेक अर्थांनी नॉर्मल आहेत अशा व्यक्ती आपल्याला रॅशनलिस्टना, प्रोग्रेसिव्ह टेंडन्सीजवाल्यांना अत्यंत विचित्र वाटेल असं वर्तन करायला लागलेले आहेत. माझ्या 50 वर्षाच्या अनुभवामध्ये विलिंग्डन कॉलेजमधून मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा मी सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्यासाठी कोल्हापूरमध्ये शिक्षण घ्यायला गेलो होतो. तिथून पुढं मी परदेशात गेलो वगैरे वगैरे. पण त्यावेळेस मला जे वाटत होतं की आपल्या देशामध्ये प्रगती येत चालली आहे, समाज बदलत चालला आहे, समाज पुरोगामी होत चाललेला आहे. ह्या सगळ्या माझ्या कल्पना केवळ कविकल्पना आहेत, केवळ माझं एक स्वप्न आहे. आणि डोळे उघडले आणि मी सगळीकडे बघितलं तर बघितलं की अरे रे, माझे मित्र ते बाबरी मस्जिद पाडायला गेले होते. माझेच ते मित्र जे साबरमती आश्रमात जाऊन सूत कताई करायचे ते आता त्या चरख्याचा लाठी म्हणून वापर करतात आणि इतर धर्मांच्या स्त्रियांच्यावर अत्याचार करतात. मला असं वाटतंय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम महाराष्ट्रात ज्या रीतीने, ज्या इमॅजिनेटिव्हली, ज्या अत्यंत जबरदस्त कल्पनाशक्तीने आणि डिटर्मिनेशनने झालं, ज्या रीतीने गेल्या काही काळामध्ये खास करून शहीद डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर वेगवेगळ्या व्हेक्टर्समध्ये ह्या चळवळींनी हस्तांदोलन करण्याचे प्रयत्न केले. ह्या चळवळीस आता अनेक नवीन चॅलेंजेस घेणं जरूर आहे. आणि त्यातलं सगळ्यात प्राथमिक महत्त्वाचं चॅलेंज या देशातली लोकशाही कशी टिकवणे. विचार मेला तर लोकशाही मरेल. लोकशाही शब्दात आंबेडकरांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण आपण पण त्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यात परत एकदा अर्थ ओतायला पाहिजे. परत एकदा कदाचित त्यात आंबेडकरांच्या लोकशाहीच्या संकल्पनेला आपण प्रश्नार्थही उभं करू. त्याला जास्त भव्यता, दिव्यता, खोली देण्यासाठी म्हणून, नकारण्यासाठी म्हणत नाही मी. तसेही प्रयत्न सुरू आहेत आता. सगळ्यात प्राथमिक चॅलेंज, आव्हान, लोकशाही कशी टिकवणे. दुसरं, अभिव्यक्ती कशी टिकवणे. तिसरं, सहिष्णुता कशी टिकवणे. कारण विचारी माणूस, विवेकी माणूस विरोधी विचार ऐकून घेऊ शकतो. जो विरोधी विचार दडपतो तो विवेकी किंवा विचारी असू शकत नाही. अभिव्यक्ती, सहिष्णुता आणि लोकतंत्र ही 3 महत्त्वाचे मुद्दे आपली इमिजिएट चॅलेंजेस आहेत. पण ह्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणि लॉंग टर्म चॅलेंज आपल्यासमोर हे आहे की आपला नवा समाज कसा असावा याची एक संपूर्ण कल्पना अनेक प्रकारच्या चर्चांमधून आणि अनेक प्रकारच्या डिसॲग्रीमेंट्स आणि ॲग्रीमेंट्समधून कन्सेन्शुअली सगळ्यांना एकत्र घेऊन निर्माण करणे. आणि ही कल्पना नव्या समाजाची केवळ महाराष्ट्राची असणार नाही, केवळ भारताची असणार नाही. कारण ह्या नव्या समाजामध्ये देश, जात, धर्म, भाषा, सांस्कृतिक सवयी ह्या मर्यादित आयडेंटिटी मार्कर्सच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करण्याची गरज पडणार आहे. उद्या येत्या 10 किंवा 15 किंवा 20 वर्षानंतर एखादा देश असं म्हणाला की आम्ही देशच राहू इच्छितो, तर तो देश टिकणार नाही, बुडेल. प्रत्येक देशाला जगातल्या आपल्या देशत्वाच्या पलीकडे जाऊन जगत्व, विश्वत्व स्वीकारणं भाग आहे. मी यात ग्लोबलाइज इकॉनॉमीची गोष्ट करत नाही आहे.
मी यात ग्लोबलाइज माइंडसेटची गोष्ट करतोय. मला एक वैश्विक अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी वरून ठोकण्यात यावी ह्यात इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट असा आहे की प्रत्येक ठिकाणचा विचार, प्रत्येक विचार, व्यक्तिमत्व, प्रत्येक लोकेशनची एक पिक्युलॅरिटी याचं एक ग्लोबल ग्रामर बनावं. अनेक स्थळं मिळून विश्व बनेल, ज्याच्यामुळं प्रत्येक स्थळाची एक पिक्युलॅरिटी, विविधता जिवंत राहील. पण ही विविधता जीवन ठेवत असताना वैश्विक विचार बरोबर घेऊनच आपल्याला पुढं जायला लागेल. आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेलं काम पुढच्या काळामध्ये एक ग्लोबल सोसायटी, ग्लोबल कॉन्शियसनेस, ग्लोबल ग्रामर ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला लागेल. तर ह्या आंदोलनाचा पाया ज्यांनी रचला त्यांचं खरं स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा माफ करा, काही वेळा सायन्स सुद्धा अंधश्रद्धा बनती, काही वेळा विचार सुद्धा प्रिझन बनतो, विचार सुद्धा कैदखाना बनतो, काही वेळा निष्ठा सुद्धा चुकीची सवय बनते. मी विचार कैदखाना कसा बनतो किंवा सायन्स श्रद्धा कशी बनती याविषयी बोलू शकीन. सायकॉलॉजी जो दाभोळकरांचा हमीदचा विषय, तर इट इज बेस्ड ऑन लॉट मेनी सुपरस्टिशन्स अँड स्टिरियोटाइप्स. फ्रॉइडनी आफ्रिकेतल्या लोकांचं वर्णन त्यावेळेस जे उपलब्ध होतं त्याच्या आधारावर अनकॉन्शियस कसं असतो त्याची डेफिनेशन दिली. इट्स डार्क, इट इज सरप्शियस, इट्स इन्सिडियस, इट इज फुल ऑफ सेक्शुअल पोटेन्सी वगैरे वगैरे वगैरे. फक्त शास्त्रीय असणं, फक्त विचारी असणं, फक्त विवेकी असणं चांगलं तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त चांगलं आहे की प्रवाही पण असायला पाहिजे. विवेकी आणि प्रवाही, विचारी आणि गतिशील, शास्त्रीय आणि प्रगतीवर आणि उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारे. आपण गेले 25 वर्ष ज्या रीतीने काम करत आलात, ज्या धडाडीने, साहसानी, निष्ठेनी, त्याच्यावरून मला हे स्पष्ट दिसतंय की हे काम पुढं फार लांब काळपर्यंत सुरू राहील. अनेक समविचाराच्या लोकांना बरोबर घेऊन आणि समविचाराच्या लोकांना साथ देत देत आपण एकत्र आपल्या भविष्याकडं चालायचं आहे. इथं येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यामध्ये एक संमेलन दत्ता नाईक घेणार आहेत. ते दत्ता नाईक इथं उपस्थित असतील असं मी मानतो, पण मी बघू शकत नाही. पण कॅन यू प्लीज स्टँड अप अँड आयडेंटिफाय सो दॅट एव्हरीबडी कॅन सी इफ यू हिअर. हां, तीच द्या. तिथं देशभरून सगळे लोक येणार आहेत. 3 दिवसाचं त्याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवू. अशाच प्रकारचं संमेलन कलकत्त्यामध्ये झालं. अशाच प्रकारचं संमेलन कर्नाटकमध्ये परत एकदा ऑक्टोबरमध्ये घ्यायचा विचार आहे. गुजरातमध्ये सप्टेंबरमध्ये घ्यायचा विचार आहे. आपण प्रत्येक संमेलनात उपस्थित राहू शकणार नाही, पण ज्याला जिथं उपस्थित राहणं शक्य होईल त्यांनी राहावं. ज्याला जिथं साथ देणं शक्य होईल तिथं त्यांनी साथ द्यावी. आपल्या समोर पार्टीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, भाषेच्या पलीकडं, देशाच्या पलीकडं जाऊन कार्यरत होण्याची नवी कार्यशीलतेची पद्धत विकसवण्याचं पण चॅलेंज आहे. आणि म्हणून अविनाश पाटलांनी सांगितलं की आपला विचार आणि वर्तन एक ऑर्गॅनिक कन्सिस्टन्सी, ग्रामसी ज्याला ऑर्गॅनिक इंटलेक्च्युअल म्हणतो, विचार आणि क्रियाशीलता, पण ह्या सगळ्याचं नवीन ग्रामर परत एकदा करणं, नवीन रीतीने निर्माण करणं जरूर आहे. आणि त्या दृष्टीने ही संमेलनं फार उपयुक्त असतात. कृपा करून साहित्य संमेलन त्याचा एक स्टिरियोटाईप आहे, तर त्याचा विचारही सोडा.
साहित्य संमेलनाला केवळ हसून आपला विचार बळकट होणार नाही आहे. यू प्लीज फॉरगिव्ह देम. जीसस क्राइस्ट जेव्हा खिळे ठोकून त्यांना मारण्यात आलं तेव्हा तुम्हाला आठवतं ना ते काय म्हणाले? ते म्हणाले, प्लीज फॉरगिव्ह देम, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. माफ करा त्यांना. पण हे साहित्य संमेलन जे आहे ते विचारासाठी आहे, वैचारिक साहित्य निर्माण करण्याच्या कृतीला दुजोरं देण्यासाठी आहे, त्याच्या ॲप्रिसिएशनसाठी आहे, त्यात होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी, त्या चुकांच्यावर टीका करण्यासाठी पण आहे. खुल्या दिलानी, खुल्या मनाने एक मुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठीचं हे साहित्य संमेलन आहे. ह्याचं उद्घाटन करण्याचा मान मला जो दिलात त्याला मी पात्र नसतानाही मी तो स्वीकारला. मला त्याचा आनंद होतोय. आणि सांगलीच्या एका शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलांनी 50 वर्षानंतर परत येऊन सांगलीमध्ये तुम्हाला सांगितलं आज की गेल्या 50 वर्षामध्ये जी स्वप्न माझी होती ती चकणाचूर झालेली आहेत, ती तुटलेली आहेत. त्या स्वप्नांना पुन्हा एकदा तुम्ही परत उभारा द्या, परत ती तयार करा आणि त्या स्वप्नांसारखी दुनिया बनवण्याचं काम तुम्ही करा. बाकी इतर जे जगात होईल ते होऊ द्या, लेकिन सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना, हमारे सपनों का मर जाना. धन्यवाद.